म्हणूनी शरण जावे सर्व भावे देवासे, तुहा उतरील पार भव दुस्तर नदीचा। बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा, तुहा उतरील पार भव दुस्तर नदीचा। तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, तुहा उतरील पार भव दुस्तर नदीचा। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन। दूसरे चरण संताजिया, दूसरे चरण संताजिया, दूसरे चरण संताजिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विचार, आणि कथेचा विचार, कृपादाने कथेचा विचार, कृपादाने कथेचा विचार। बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, सद्गुरु दास तुका। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन निहित पाणी मंडन मंडनानां। तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि। ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणा करा दयाळ, करुणा करा दयाळ, करुणा करा दयाळ। तुमचा अनुग्रह लादलो, लादलो तुमचा अनुग्रह लादलो। करुणा करा वा दयाळा, करुणा करा वा दयाळा, करुणा करा दयाळा। तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। तुमचा अनुग्रह लाधलो, तुमचा अनुग्रह लाधलो। करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः, सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं। सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजम्। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं, नमो नारायण गिरिजि परब्रह्म स्वरूपं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयांचे केली स्मरण, होई सकाळ विद्यांचे अधिकरण। तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। श्री संताची ये माथा चरणावर, श्री संताची ये माथा चरणावर, श्री संताची ये माथा चरणावर, श्री संताची ये माथा चरणावर। साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत। विश्रांती पाऊलो सांभाळा उत्तरी, वाढली अंतरी प्रेम सुख। काय माझी वाणी मानिल संतांसी, रंजाऊ चित्तासी आपुलिया। माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा।
म्हणूनी शरण जावे सर्व भावे देवासे, तुहा उतरील पार भव दुस्तर नदीचा. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी श्रीमंत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उपदेश पर प्रकरणातील चिंतनीय अभंग सेवे करता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज या मृत्यू लोकामध्ये ज्यांना मानव देह मिळालेला आहे, ज्यांना मनुष्य शरीर मिळालेला आहे, अशा मनुष्य शरीर ज्यांना मिळालेला आहे त्यांना उपदेश करतात जगद्गुरु तुकाराम महाराज. का बरं उपदेश करतात? तर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अधिकार आहे उपदेश करण्याचा. आणि तुम्हाला आम्हाला उपदेश का करतात? तर तुम्ही आम्ही ज्या संसारामध्ये आलेलो आहोत, हा जो संसार आहे, ज्या संसारामध्ये आल्यानंतर या संसारामध्ये आतापर्यंत एक नियम आहे. काय? उपजला प्राणी न राहे संसारी, बैसला शेजारी काळ उसा. या मृत्यू लोकामध्ये जो आला, उगवलेला सूर्य इथं मावळतो, ज्याचा उदय झालेला आहे त्याचा अस्त होतो इथं, आणि ज्याचा जन्म होतो इथं, म्हणून या लोकाला मृत्यूलोक म्हणतात. 14 लोक आहे ना, भूलोक, भुवरलोक, स्वर्गलोक, महरलोक, जनोलोक, तपोलोक, सत्यलोक, हे 7 लोक आहे. आणखीन 7 लोक ज्यामध्ये अतळ, वितळ, सुतळ, तळातळ, रसातळ, महातळ, पाताळ, हे 7 पाताळ आहे. आणि मृत्यू लोकामध्ये जो नियम आहे, जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्यर्थेन त्वं शोचितुमर्हसि. नियम आहे उपजे ते नाशे. ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू होतो. म्हणून आपल्या कुटुंबाचा, आपल्या परिवाराचाही विचार जर केला तर आतापर्यंत आजा मेला, पणजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पणतू तोही तैसा झाला. म्हणून हा मृत्यूलोक आहे. या मृत्यूलोकामध्ये सतत बदल होतो, या मृत्यूलोकामध्ये सतत परिवर्तन होतं. ज्याच्यामध्ये बदल होतो, ज्याच्यामध्ये परिवर्तन होतं. शरीर आहे, शरीरामध्ये बदल होतो, शरीरामध्ये परिवर्तन होतं. बाळपणी जे शरीर होतं ते आता नाही. आता जे तरुणपणामध्ये शरीर दिसतं ते म्हातारपणामध्ये राहणार नाही. म्हणजे शरीरामध्ये परिवर्तन होतं, बाह्य संसारामध्ये परिवर्तन होतं, आणि परिवर्तन होणं हा संसाराचा नियम आहे. विठ्ठल विठ्ठल संसारामध्ये सगळे तुम्ही आम्ही आलेलो आहोत. जसं या धर्ममंडपामध्ये सकाळी तुम्ही आम्ही कोणीच नव्हतो. कीर्तन झाल्यानंतर आपल्याला इथं राहायचं नाही, आपण राहणारही नाही, कारण आपण सगळेच्या सगळेजण पाहुणे आहोत. धर्ममंडपामध्ये आलेलो आपण सगळेच्या सगळेजण पाहुणे आहोत. आणि पाहुणा घरी आला म्हणजे तो जावासा वाटतो, गेला पाहिजे. जसं झाडाला पान लागलं, झाडाला लागलेले पानं पिवळे झाले, पिवळे झालेले काही पानं, त्यातील एक पिवळं पान झाडाचं सटकलं, खाली पडलं. खाली पडल्याबरोबर त्याच्या पाठीला लागलं, रडायला लागलं ते पान, पण झाड हसायला लागलं. रडणाऱ्या पानानं झाडाला विचारलं, आजपर्यंत सगळं जीवन तुझ्या सहवासामध्ये मी व्यतीत केलं, आज मी खाली पडलो, माझ्या पाठीला लागलं आणि तू कुशाल हसतो. झाडाला विचारलं. झाडानं सांगितलं, अरे बाबा, आता तू पिवळा झाला होता, तुझं गळणं गरजेचं होतं, कारण तू जर गळाला नसता तर मला नवीन पालवी लागली नसती. म्हणजे आपण जसं सहज म्हणतो की पिकलेलं पान हे गळतं, तसं मृत्यू लोकामध्ये ज्याचं आयुष्य संपलं, ज्याचं आयुष्य संपलं त्याला या असणाऱ्या मृत्यू लोकातून, या इह लोकातून आपला देह ठेवावा लागतो. कारण या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध थोडा माया, वारे सावध थोडा माया, काही न
नसले मग गळा पडेल फासा आईला कळेल गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे ओळ सागा राम राम स्मरा आधी राम राम स्मरा आधी पुढे हुशार थोर आहे ओळ सागा राम राम स्मरा राम राम स्मरा हा संसार आहे आणि इथं क्षणभंगूर हा येथील पसारा आलिया आकारा सर्व नाशे नवे नवे जगद्गुरु तुकाराम महाराज तर असं बोलून गेले की क्षणभंगूर हे जाय न कळता ग्रास गिळी सत्ता नाही हाती ताटातला घास आपण हातामध्ये घेतला आणि तो आपण तोंडामध्ये ठेवू क्षणभंगूर हा येथील पसारा किंवा क्षणभंगूर हे जाय न कळता ग्रास गिळी सत्ता नाही हाती हा मृत्यूलोक आहे या मृत्यूलोकामध्ये आपण आलो आणि जिथं रंगायला पाहिजे तिथं नाही रंगत आपण संसारामध्ये रंगला जीव विषय ओढी भुलले जीव आता याची कोण करील कीव नुपजे नारायणी भाव देवाबद्दल प्रेम निर्माण होत नाही देवाबद्दल भाव निर्माण होत नाही आणि देवाबद्दल जर या मनुष्य देहाला येऊन जर भाव निर्माण झाला नाही प्रेम निर्माण झालं नाही आणि मनुष्य देहाला आल्यानंतर या मनुष्य देहानं जर भगवंताची भक्ती घडली नाही तर मग मृत्यूनंतर यम लोक काय करतात मारिती तोडीती झोडीती निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल म्हणून आम्ही या नरदेहाला आलो या नरदेहाला आपण आलो म्हणजे हा नरदेह भगवंतानं आपल्याला दिला देवे दिला देह कशा करता भजना करता भजन करण्याकरता भगवंताची भक्ती करण्याकरता दिली इंद्रिये हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण जेणे तू जोडसी नारायण नासी जीवापण भवरोग जीवापण भवरोग दिली इंद्रिये हात पाय कान दिली इंद्रिये हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान भगवंतानं हे मनुष्य शरीर दिलं भजन करण्याकरता सगळ्या सुख सुविधा दिल्या दिली इंद्रिये हात दिले हात एवढा मोठा प्राणी हत्ती आहे परंतु हत्तीला हातच नाहीये आणि हत्ती भजन नाही करू शकत पाहिलं का तुम्ही कधी हत्ती कीर्तनाला येतो हत्ती कीर्तनाला येत नाही बैल सुद्धा नाही येत कीर्तनाला म्हशी सुद्धा येत नाही म्हशी कीर्तनाला येत नाही बैल कीर्तनाला येत नाही आणि एवढा मोठा हत्ती आहे परंतु हत्तीला हात नाही ना हो आपल्याला हात दिली इंद्रिय हात पाय दिले पाय तीर्थयात्रा करण्याकरता पाय दिले म्हणून दिली इंद्रिये हात पाय कान डोळे मूक दिलं मूक म्हणजे भगवंताचं भजन करण्याकरता हे मूक दिलं या मुखानं जर तुम्ही एखाद्याला शिवी दिली ना देऊन पहा तुम्ही एखाद्याला जर शिवी दिली तर तो तुमच्या 2 लावून देतो आणि या मुखानं जर तुम्ही देवाचं भजन केलं तर लोक तुमच्या पाया पडतात हो म्हणून राम भजो तुम राम भजो तुम राम भजो तुम भवजल पार करे भवजल पार करे राम भजो तुम राम भजो राम भजो तुम भवजल पार करे राम भजो तुम राम भजो तुम राम भजो तुम
भजो राम भजो राम भजो पार करे भवजलि पार करे. म्हणून आमचे संत महात्मे म्हणतात की मनुष्य देह दिला देव दुर्लभ असणारा मनुष्य देह, ज्या मनुष्य शरीराची इच्छा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. मृत्यू लोकामध्ये आम्हाला नरदेह मिळावा. मृत्यू लोकामध्ये नरदेह मिळाल्यानंतर इथं भगवंताचं भजन करता येतं. म्हणून जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जव काळ असे दुरी ठेला. प्रत्येकाला भीती आहे, प्रत्येकाला भय वाटतं. कशाचं? मरायचं. मरणाची प्रत्येकाला भीती वाटते, मरणाचं सर्वांना भय वाटतं. परंतु मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला देव आज्ञा होते. देवाची आज्ञा काहींना सकाळी 4 वाजता होते, काहींना सायंकाळी 4 वाजता होते. पण मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला देव आज्ञा होते. प्रत्येकाचा असा बोर्ड लागणार, प्रत्येकाचं वर्ष श्राद्ध होणार. कारण मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर एकाची जयंती होते, एकाची पुण्यतिथी होते, एकाचं वर्ष श्राद्ध होतं. आज योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज, गोदावरी धाम श्री क्षेत्र सराला बेट, योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांची पुण्यतिथी आहे आज. आज बेटामध्ये कार्यक्रम चालू आहे. अखंड हरिनाम सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, सायंकाळी कीर्तन. यांनी योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांची पुण्यतिथी. आज पुण्यतिथी आहे, साधूची पुण्यतिथी आहे. साधूची पुण्यतिथी होते. एका वर्गाचं वर्ष श्राद्ध होतं. विठला 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 विठला. उपस्थित पाहुणे मंडळी, आप्तेष्ट मंडळी, समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी, महिला मंडळी, सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज ज्या मातोश्रींना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं, कैलासवासी आमच्या श्री नर्मदाबाई सुखदेव पाटील सातपुते मातोश्रींच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं समस्त असणारा सातपुते परिवारामध्ये त्यांच्या पश्चात आमचे श्री सुखदेव पंढरीनाथ सातपुते पती आहेत. त्याचप्रमाणे आमचे नंदकुमार सुखदेव सातपुते मुलगा आहे. त्याचप्रमाणे मुली आहे सौभाग्यवती आमच्या श्री सुनीता यादव, त्याचप्रमाणे श्री रंजना सातपुते आणि श्री परिगा गमे, समस्त असणारा सातपुते परिवार आणि ज्या मातोश्रींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उपस्थित पाहुणे मंडळी, आप्तेष्ट मंडळी, समस्त ग्रामस्थ मंडळी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. कैलासवासी आमच्या श्री नर्मदाबाई सुखदेव सातपुते यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं 2-5 मिनिटं ही भगवंताची कीर्तन रूपी सेवा. विठला 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 प्रमुख उपस्थित या ठिकाणी आमचे हरिभक्ती परायण मधुसूदन जी महाराज सुद्धा आमच्या सोबत या ठिकाणी आले. काही मंडळी, पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, भजनी मंडळी उपस्थित आहेत आणि बेटामध्ये सुद्धा योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आमच्यावरही काही जबाबदारी तिथं आहे. गाथा भजन दुपारून त्या ठिकाणी असल्यामुळं आपल्याला अर्धा तास या ठिकाणी ही कीर्तनाची सेवा करायची आहे. वर्ष श्राद्ध आहे मातोश्रींचं. ज्या मातोश्रींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण उपस्थित आहोत, त्या मातोश्रींचा स्वभाव किंवा त्या मातोश्रींच्या जीवनामध्ये एक पारमार्थिक आवड ज्याला आपण म्हणतो, जीवनामध्ये मनुष्यदेह मिळाला, मनुष्य शरीर मिळालं आणि या मनुष्य शरीराला आल्यानंतर काही लोकांनी संसाराचं रहस्य ओळखलं आणि संसार प्रपंचामध्ये राहत असताना सुद्धा देवाची भक्ती, देवाची आवड, त्याकरता मातोश्रींनी बऱ्याच काही, मला असं वाटतं, वाऱ्याही केल्या. पंढरपूरची वारी असेल,
आणि पंढरपूरची वारी करत असताना त्यांचा स्वभाव असा असायचा म्हणे की वारीमध्ये चालत असताना, दिंडीमध्ये चालत असताना सगळ्यांच्या पुढे चालावं, म्हणजे जेंडेकराच्याही पुढे चालावं. आणि मग पुढे चाललं म्हणजे काहीतरी लोक, भाविक वर्ग असतो, 2-5 रुपये काय मातोश्रींच्या हातामध्ये दिले की जमलेले पैसे, जी काही दिंडी असेल त्या दिंडीची, जी काही दिंडीमध्ये दानपेटी म्हणून असेल त्या दानपेटीमध्ये जे काही लोकांनी दिलं ते त्याच्यामध्ये टाकावं. परंतु स्वभाव एक पारमार्थिक स्वभाव, देवाची आवड, भजनाची आवड, भोळा स्वभाव, निर्मळ स्वभाव, सरळ स्वभाव. आणि मी बऱ्याच वेळेला सांगत असतो की सरळ होणं एवढं सोपं नाही. सरळ होऊन मरण येणं, जसं कीर्तनाला आल्यानंतर सरळ बसता येतं, सरळ चालता येतं, परंतु सरळ होऊन मरण येणं फार अवघड आहे. असा स्वभाव मातोश्रींचा होता. सरळ स्वभाव, भोळा स्वभाव, निर्मळ स्वभाव. आणि देवाला सुद्धा तोच आवडतो. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा, निर्मल जन मनसो मोही पावा, मोही कपट छल छिद्र न भावा. जो निर्मळ मनाचा आहे, जो भोळा आहे, जो सरळ आहे, तो देवाला आवडतो. असा मातोश्रींचा स्वभाव होता. पारमार्थाची आवड होती, देवाची आवड होती. सातपुते कुटुंब, त्यांचे नातू, मला असं वाटतं आमचे अभिषेक भाऊ यांना सुद्धा, आणि तेही आमच्या संपर्कामध्ये वेळोवेळी, मधुसूदनजी महाराज असतील त्यांच्या सहवासामध्ये. आम्ही या परिसरामध्ये आलो तर आणि धावून येतात. आम्ही फोन केला की महाराज तुम्ही कुठं आहात, लगेच आमच्या सोबत येतात. एक आवड लागते, पारमार्थाची आवड. आमचे हरिभक्तीपारायण अभिषेक भाऊ हे सुद्धा एक परमार्थाची आवड घरामध्ये, कुटुंबामध्ये आहेत. आणि त्यांच्या आजीचं म्हणजे मातोश्री कैलासवासी आमच्या नर्मदाबाई सुखदेव सातपुते, मातोश्रींच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं प्रथम वर्ष श्राद्ध. वर्ष श्राद्ध म्हणजे काय? वर्ष म्हणजे 12 महिने पूर्ण होतात. आणि गेलेल्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ जो विधी श्रद्धायुक्त अंतकरणानं केला जातो त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. वर्ष म्हणजे 12 महिने पूर्ण होतात, आणि श्राद्ध म्हणजे श्रद्धायुक्त अंतकरणानं केलेला विधी म्हणजे वर्ष श्राद्ध. विठ्ठल विठ्ठल कारण शास्त्रामध्ये 2 प्रकारचे कर्म आहे. वेद बोधित 2 प्रकारचे कर्म आहे. एक विहित कर्म आहे आणि एक निषिद्ध कर्म आहे. विहित कर्म म्हणजे ज्या विहित कर्मामध्ये नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, प्रायश्चित्य कर्म असे 4 भाग पडतात. एक आहे विहित कर्म. विहित कर्म म्हणजे चांगलं कर्म, विहित कर्म म्हणजे शुभ कर्म, विहित कर्म म्हणजे जे शास्त्रानं आपल्याला करायला म्हणून सांगितलं आहे ते कर्म, त्याला विहित कर्म म्हणतात. आणि एक आहे निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्म म्हणजे काय? निषिद्ध कर्म म्हणजे वाईट कर्म, निषिद्ध कर्म म्हणजे अशुभ कर्म. निषिद्ध कर्म म्हणजे मनुष्य देहाला आल्यानंतर ते करू नये. आणि यदा कदाचित निषिद्ध कर्म जर हातून घडलं मग त्याचं प्रायश्चित्त आहे. निषिद्ध कर्म जीवनामध्ये घडलं. भीष्माचार्य होते. भीष्माचार्य महाभारतामध्ये आपण ऐकतो. कौरव पांडवांचं महायुद्ध झालं तर त्या कौरव पांडवांच्या महायुद्धामध्ये 10व्या दिवशी अर्जुनानं भीष्माचार्य यांना बाण मारले. शिखंडीला समोर उभं केलं आणि अर्जुनानं धनुष्याला बाण लावला आणि लावलेले बाण भीष्माचार्यावर सोडले. भीष्माचार्यांच्या अंगामध्ये ते बाण गेले आणि रुतले ते बाण, आर पार गेले. आणि भीष्माचार्य काही क्षणामध्ये रथावरून खाली पडले, म्हणजे शरपंजरी पडले. भीष्माचार्य म्हणजे बाणाच्या शयेवर पडले. बाणाच्या शयेवर पडलेले भीष्माचार्य आहे. त्यानंतर कौरव पांडवांचं महायुद्ध झालं. पांडवांचा विजय झाला, कौरव पराजित झाले. भगवान परमात्मा ही द्वारकेला जाण्याकरता निघाले, पण आपल्या भक्ताची आठवण झाली भीष्माचार्यांची. जे भीष्माचार्य कुरुक्षेत्राच्या मैदानावर बाणाच्या शय्येवर पडलेले होते. इच्छा मृत्यू होता. जोपर्यंत त्यांची इच्छा होणार नाही तोपर्यंत त्यांना मृत्यू येणार नव्हता. असे भीष्माचार्य, त्यांचं स्मरण भगवंताला झालं आणि भगवान
श्रीकृष्ण परमात्मा पांडवांना घेऊन कुरुक्षेत्राच्या मैदानावर गेले. मैदानावर गेले, पांडवांनी भीष्माचार्यांचं दर्शन घेतलं आणि भगवानही भीष्माचार्यांचं दर्शन घेण्याकरता समोर आले. समोर आलेल्या भगवंताला पाहिलं भीष्माचार्यांनी भगवंताला पाहिलं. म्हणजे हे भगवंताचं स्वरूप आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी काळा लोपलिया. भगवंताचं सौंदर्य पाहिलं, भगवंताला पाहिलं आणि मनोमन भीष्माचार्यांनी भगवंताला नमस्कार केला. पण आल्याबरोबर भीष्माचार्यांनी भगवंताला एक प्रश्न विचारला. बघा, हा प्रश्न फार महत्वाचा आहे. भीष्माचार्य विचारतात, हे प्रभो, या ब्रह्मांडाचा नायक तू आहेस, या ब्रह्मांडाचं सूत्रसंचालन करणारा तू आहे. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, त्या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही द्याल? पितामह विचारा. भगवान विचारतायत, पितामह विचारा, काय प्रश्न आहे? म्हटले, मला तर काही आठवत नाही. मी जीवनामध्ये असं कोणतं पाप केलं की ज्या पापाचं फळ तुम्ही मला आज असं दिलं? भीष्माचार्यांच्या सर्व अंगामध्ये बाण रुतलेले आहे, आर पार बाण गेलेले आहे. आपण मालिकेमध्ये श्रीकृष्ण मालिका किंवा महाभारत मालिका जर आपण पाहिली तर त्या ठिकाणी ते दृश्य दाखवलं. भीष्माचार्यांच्या सर्व अंगामध्ये बाण आर पार रुतल्या गेले आणि बाणाच्या शय्येवर भीष्माचार्य, आपल्या पायामध्ये एक छोटासा काटा जरी रुतला तर तो सहन होत नाही. जसं पायामध्ये जोपर्यंत काटा रुतलेला आहे तो सलत राहतो, दाताच्या फटीमध्ये अडकलेला अन्नाचा कण जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत जीभ शांत बसत नाही. भीष्माचार्यांच्या सर्व अंगामध्ये आर पार बाण रुतलेले आहे. भीष्माचार्य विचारतात भगवंताला, हे प्रभो, मला सांगा, असं कोणतं पाप केलं मी की ज्या पापाचं फळ मला आज असं दिलं? भगवान आहे, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. असं कोणतं पाप केलं? भगवंतानं सांगितलं, पितामह, हे तुम्हीच केलेलं पाप आहे. मी कधी पाप केलं असं की ज्या पापाचं फळ मला आज असं मिळालं? त्यावेळेला भगवंतानं सांगितलं भीष्माचार्यांना सांगितलं, पितामह, हे तुम्ही जीवनामध्ये केलेलं पाप आहे म्हणे. निषिद्ध कर्म तुमच्या हातून घडलं. कधी? म्हटले 100 जन्मापूर्वी. 100 जन्मापूर्वी? 100 जन्मापूर्वी केलेलं कर्म आज फळ देण्याकरता परिपक्व झालं. असं कोणतं कर्म केलं? भगवंतानं सांगितलं की 100 जन्मापूर्वी पितामह, तुम्ही एका नगराचे राजे होते. एक नगर आणि त्या नगराचे राजे तुम्ही होते. आणि नगरामध्ये राहत असताना तुम्हाला एक दिवस लहर आली फिरण्याची. नगरातून बाहेर फिरण्याकरता तुम्ही निघाले आणि फिरत असताना तुमच्याजवळ धनुष्य बाण होता. एका काटेरी कुंपणावर एक सरड्या बसलेला होता आणि त्या सरड्यानं तुम्हाला पाहिलं. आता सरड्याचा स्वभाव असतो, सरड्या काठीवर बसलेला सरड्या, त्याचा स्वभाव असतो, माणसाला पाहिलं का तो आपला अंग फुगवतो, उर्मटपणा असतो. त्या सरड्यानं तुम्हाला पाहिलं आणि त्यानं आपलं अंग फुगवलं. त्याचा उर्मटपणा तुम्हाला काही सहन झाला नाही. आणि तुम्ही मग काय केलं? तुमच्या हातामध्ये जो धनुष्य जो बाण होता ना, तो बाण तुम्ही त्या असणाऱ्या सरड्याला तुम्ही टोचला आणि त्या बाणाच्या टोकावर तो सरडा लटकला गेला. त्याच्या अंगामध्ये तो बाण, त्या बाणाचं टोक शिरलं. एवढं करून तुम्ही थांबले नाही. त्या सरड्याला तुम्ही दुसऱ्या एका काटेरी कुंपणावर झोकलं आणि त्या दुसऱ्या काटेरी कुंपणातले काटे त्या सरड्याच्या अंगामध्ये आर पार गेले. सरड्याचा मृत्यू झाला. पितामह, 100 जन्मापूर्वी हे तुमच्या हातून घडलेलं कर्म आज फळ देऊन शांत झालं. विठ्ठला 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 मला मुद्दा सांगायचा हा होता की जीवनामध्ये जर निषिद्ध कर्म घडलं तर त्याचं फळ हे भोगावंच लागतं. मग भीष्माचार्यांचं उदाहरण, निषिद्ध कर्म जर घडलं तर, निषिद्ध कर्म घडलं, प्रभू रामचंद्राचे वडील राजा दशरथाकडून घडलं.
दिवसभर शिकार मिळाली नाही देवाच्या बापाला. देवाच्या बापाचं सांगतो मी. भगवान प्रभू रामचंद्र यांचे वडील शिकार करण्याकरता गेले. आपण बऱ्याच वेळेला ऐकतो. आणि शिकार करण्याकरता गेले आणि दिवसभर शिकार मिळाली नाही. रात्रीच्या वेळेला एका झुडपावर बसले आणि त्या ठिकाणी श्रावण आपल्या आई वडिलांना काशीला घेऊन निघालेला होता. कावड खांद्यावर घेऊन निघालेला श्रावण आई वडिलांनी सांगितलं, अरे आम्हाला तहान लागली, पाण्याची सोय होत असेल तर बघ कुठं. हातामध्ये श्रावणानं झारी घेतली. आई वडिलांना एका तरूच्या झाडाखाली थांबवलं आणि असणारा श्रावण गेला. हातामध्ये पाण्याची झारी आहे. पाण्याचा शोध घेत असताना एक सरोवर दिसलं आणि ज्या सरोवराच्या तीरावरच जे झुडूप होतं त्यावर बसलेला राजा दशरथ होता. श्रावण गेला, पाणी पाहिलं, आनंद झाला. माझे माता पिता आता पाणी पिऊन तृप्त होतील. हातातील झारी त्यानं पाण्यामध्ये बुडवल्या बरोबर बुडबुड 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 आवाज झाला. राजा दशरथानं शब्द ऐकला. बुडबुड हा शब्द ऐकला. निश्चित एखादा प्राणी इथं पाणी पिण्याकरता आला. आणि त्या दिशेनं ज्या दिशेनं शब्द आवाज झाला त्या दिशेनं धनुष्याला बाण लावला. बाण सोडलेला बाण श्रावणाच्या छातीचं हृदयाचं भेदन करून आर पार गेला. आई ग म्हणून हाक मारली श्रावणाने. शर आला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ. हे आई गे म्हणून हाक मारली. राजा दशरथानं पाहिलं, अरे हा प्राणी नाही, हा तर कुणीतरी मनुष्य आहे. खाली उतरून जवळ जाऊन पाहतो तर हा श्रावण आहे, हा तरुण मुलगा आहे. श्रावणानं सांगितलं, आता मला बोलण्यामध्ये वेळ खर्च करू नका. आता माझे वडील जिथं पाण्या वाचून बसलेले आहे, जा हातामध्ये झारी घ्या आणि त्यांना पाणी पाजा. आता मी जगत नाही, पण एक काम करा, जोपर्यंत ते पाणी नाही पिणार तोपर्यंत तुम्ही बोलू नका, नाहीतर ते पाणी सुद्धा नाही पिणार. आणि असं म्हणून श्रावणानं देह ठेवला. श्रावणाचा मृत्यू झाला. हातामध्ये राजा दशरथानं झारी घेतली, गेला. आई वडिलांना वाटलं श्रावणाच्या आलामचा बाळ श्रावण. आवाज देऊ लागले, पण दशरथ एक नाही ना दोन नाही, काहीच बोलत नाही. श्रावणाच्या आई वडिलांनी सांगितलं की काय झालं तुला, न बोलायला काय झालं, का बोलत नाही तू, काही त्रास झाला का आमचा. अनेक प्रश्न केले, परंतु राजा दशरथ एक नाही ना दोन नाही, बळजबरीनं पाणी पाजू लागला. खबरदार म्हटले, कोण आहेस तू, बळजबरीनं आम्हाला पाणी पाजतो, कोण आहे तू. राजा दशरथाला बोलावं लागलं. राजा दशरथाने सांगितलं की मी तुमचा मुलगा नाही, मी अयोध्येचा राजा दशरथ आहे. दशरथ इथं कसा करता आला दशरथ. सांगितलं, माझ्या हातून तुमच्या मुलाचा घात झाला, माझा बाण तुमच्या मुलाच्या छातीत रुतून बसला आणि श्रावणाचा मृत्यू झाला. हे प्रभू रामचंद्राच्या हातून प्रभू रामचंद्राच्या वडिलाच्या हातून घडलेलं हे कर्म आहे, न कळत घडलेलं कर्म आहे. तरी सुद्धा हे निषिद्ध कर्म घडलं. श्रावणाच्या वडिलांना आईला राग आला आणि रागाच्या आवेशामध्ये येऊन आई वडिलांनी राजा दशरथाला शाप दिला. काय, राजा दशरथा, आमची म्हातारपणाची काठी तू हिरावून घेतलीस. जा दशरथा, तुला 4 मुलं होतील. 4 किती होतील, 4 मुलं तुला होतील, परंतु मृत्यूचा प्रसंग, मृत्यूची वेळ आल्यानंतर एकही मुलगा तुझ्या जवळ राहणार नाही. 4 पुत्र भविष्यामध्ये दशरथ राजाला, प्रभू रामचंद्र, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न, 4 मुलं राजा दशरथाला आहे. परंतु कैकेयीनं वर मागितला, ज्येष्ठासी धाडावे दुरी दिगंतरा. प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास आणि भरताला अयोध्येचं राज्य. आणि प्रभू रामचंद्र निघाले वनवासाला 14 वर्षाच्या. त्यावेळेला लक्ष्मणही निघून गेला आणि मामाच्या गावाला भरतासोबत शत्रुघ्न निघून गेला. आणि अशा वेळेला राजा दशरथानं आपला मुलगा राम 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 म्हणता, राम 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 म्हणता 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 राजा दशरथानं प्राण सोडला.
प्रभू रामचंद्राचे वडील आहे, परंतु हातून असं निषिद्ध कर्म घडलं, त्याचे दुष्परिणाम राजा दशरथाला भोगावे लागले. विठ्ठल विठ्ठल कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे दशरथ योगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवास गेला, कर्मे रावण क्षयो पावला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी, सीता देवी, कर्मे मन्मथ झाला से राख, कर्मे मन्मथ झाला से राख, कर्मे मन्मथ झाला से राख, कर्मे मन्मथ झाला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे वनवास गेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी ज्यांच्या ज्यांच्या हातून निषिद्ध कर्म घडलं, जे कर्म करू नये ते घडलं, त्यांच्या जीवनामध्ये दुष्परिणाम त्याचे आले. श्रीमद भागवतामध्ये मी बऱ्याच वेळेला सांगत असतो, एक सम्राट होऊन गेला ज्याचं नाव परीक्षिती होतं. पण परीक्षितीच्या हातून घडलेलं कर्म साधूच्या गळ्यामध्ये फुलाचा हार घालत असतात, मेलेला साप नाही. राजा परीक्षितीकडून हे कर्म जे घडलं, एक साधू बसलेला होता जंगलामध्ये, जंगल में जोगी बसता है, कभी हंसता है कभी रोता है, जंगल में जोगी बसता है, कभी हंसता है कभी रोता है, कभी फिरत नंग मनंगा है, कभी फिरत नंग मनंगा है, जो मिल जाए सो चंगा है, जंगल में जोगी बसता है, कभी हंसता है कभी रोता है. जंगलामध्ये बसलेला महात्मा भगवंताचं भजन करतोय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम ताळी वाजवा टाळी. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे, हरे
बसलेला महात्मा एका सम्राटाला एका राजाला ओळखू आला नाही आणि रागाच्या आवेशामध्ये त्या राजानं साधूच्या गळ्यामध्ये फुलाचा हार नाही काय घातला, मेलेला सर्प, मेलेला साप अडकवला. हे कर्म घडलं आणि घडलेलं कर्म ज्या वेळेला साधूच्या मुलाला कळालं की माझ्या बापाच्या गळ्यामध्ये एक सम्राट एक राजा येऊन मेलेला सर्प अडकवतो, त्याला दाखवतो. आता साधूच्या मुलाला राग आला आणि रागाच्या आवेशामध्ये साधूच्या मुलानं शाप दिला सम्राट राजाला, परीक्षितीला. ज्यानं माझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प अडकवला त्या राजाच्या सुद्धा शरीराला आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प दंश होईल आणि राजा परीक्षितीचा मृत्यू होईल. हे कर्म आहे. 7 दिवस भगवंताची कथा एका साधू समोर बसून राजा परीक्षितीनं श्रवण केली आणि त्यामुळं श्रवणे परीक्षिती तरला, मुक्त झाला तो. पण पंचमहाभूताचं जे शरीर आहे, ज्याला शाप दिलेला होता, ज्या शरीराकडून कर्म घडलं होतं, त्या असणाऱ्या शरीराला 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्पानं दंश केला आणि राजा परीक्षितीचं शरीर काही क्षणामध्ये जळून भस्म झालं. सांगायचं तात्पर्य कर्म म्हणून एक निषिद्ध कर्म आहे की जे निषिद्ध कर्म केलं असता मनुष्याची अधोगती होते. म्हणून एक विहित कर्म आहे शास्त्रामध्ये, नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, प्रायश्चित्य कर्म. नित्य कर्म म्हणजे सगळे, जसं आम्ही सगळेजण सकाळी स्नान करून आलो का, कोणी बुरसे आले, सकाळी आपण स्नान करतो, संध्याकाळी सायं संध्या करतो, याला नित्य कर्म म्हणावं. नैमित्तिक कर्म आहे एक. नैमित्तिक कर्म म्हणजे काय? नैमित्तिक कर्म म्हणजे जसं सूर्यग्रहण आहे, सूर्यग्रहण रोज असतं का? चंद्रग्रहण रोज असतं का? नाही. चंद्रग्रहण सूर्यग्रहण हे रोज नसतं. मग वर्ष श्राद्ध रोज असतं का? वर्ष श्राद्ध सुद्धा रोज नाहीये. वर्ष श्राद्ध म्हणजे नैमित्तिक कर्म आहे. आणि नैमित्तिक जे कर्म आहे हे कुटुंबातील परिवारातील मंडळींनी केलं पाहिजे. वर्ष श्राद्ध हा जो विधी आहे, कारण ज्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण हा विधी करतो त्यांचे आपल्यावर काही ऋण आहे, त्यांचे आपल्यावर काही उपकार आहे, त्यांनी आपल्याकरता काहीतरी केलेलं आहे. म्हणून त्यांच्या उपकारातून त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता श्रद्धायुक्त अंतकरणानं केलेला हा विधी म्हणजे यालाच वर्ष श्राद्ध असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल पण वर्ष श्राद्ध का करतात हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण भारतीय वैदिक हिंदू सनातन संस्कृतीमध्ये हा विधी केला जातो. तसं जर पाहिलं तर वर्ष श्राद्ध आपण ज्यांचं करतो त्यांचं शरीर तर आपल्यामध्ये नाही आज. मग त्या शरीराला काय केलं आपण याची कल्पना आपल्याला आहे. जे शरीर होतं त्या शरीराला आपण स्मशानभूमीमध्ये नेलं, चितेवर तो देह ठेवला, खालून अग्नी दिला, ते शरीर जळून भस्म झालेलं भस्म गंगेमध्ये टाकलं. ते गंगेमध्ये टाकल्यानंतर ते समुद्राला त्याची राख वाहून गेली. मग आता वर्ष श्राद्ध कशा करता? वर्ष श्राद्ध हा विधी का करतो आपण? इतर लोक करतात म्हणून का? ते करतात म्हणून आम्ही करतो असं जर आपण करत असू तर त्याला अंधश्रद्धा म्हणावी लागेल. तर या विधीला शास्त्राचा पुरावा आहे, या विधीला ग्रंथाचा पुरावा आहे. 2 ग्रंथ आहे, एक आहे गीता आणि दुसरा आहे ग्रंथ भागवत. या 2 धर्मग्रंथामध्ये वर्ष श्राद्धाचे पुरावे आहे, वर्ष श्राद्धाचे प्रमाण आहे. आता मला संपूर्ण तो विषय सांगायला वेळ नाही कारण आम्हालाही जरा पुढे जायचंय. तर गीता आणि भागवत, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या 2 ग्रंथाचा विचार केला. गीता भागवत करीती श्रवण. गीता म्हणजे कसं जगावं हे जी शिकवते तिला गीता म्हणतात, आणि कसं मरावं हे जे शिकवतं त्याला भागवत म्हणतात. अशा या 2 धर्मग्रंथामध्ये वर्ष श्राद्धाचे पुरावे आहे. म्हणून वर्ष श्राद्ध हा विधी आपल्या वाट्याला आलेला आहे, कर्तव्य म्हणून तो विधी करावा. आणि या मृत्यू लोकामध्ये आपल्यालाही मनुष्य देह मिळालेला आहे. महाराज म्हणतात आपल्याही वाट्याला आपला जन्म झालेला आहे
आणि या सृष्टीमध्ये ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू होतो. मग आता जन्माचं दुःख तर भोगून आलो तुम्ही आम्ही सगळे. जन्माचं दुःख कसं होतं? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, काय सांगो गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायण, मज भोगिता नारायण, मांस मळ मूत्र जाना, तुझा क्षणोक्षणा जातसे, काय सांगो गर्भीची यातना, काय सांगो गर्भीची यातना. एक जन्माचं दुःख आहे जे भोगून तुम्ही आम्ही आलो. एक जन्माचं दुःख आहे आणि एक मृत्यूचं दुःख आहे. दोनच दुःख आहे. जसं आपण जर आजारी पडलो तर दवाखान्यामध्ये जातो ना, दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टरनं आपल्याला तपासलं तर डॉक्टर आपल्याला काही गोळ्या देतात. त्यामध्ये एक गोळी असते, त्या गोळीचं नाव कॅप्सूल आहे. कॅप्सूल, कॅप्सूलची गोळी, तिला 2 टोपणं असतात. या बाजूचं एक टोपण आणि या बाजूचं एक टोपण. 2 टोपणं असतात आणि मध्ये औषध असतं आणि ते औषध सुद्धा कडूच असतं. या बाजूचं एक टोपण आणि या बाजूचं एक टोपण. एका वेळेला ती गोळी परवडली परंतु ती औषध नाही. मध्ये असणारं औषध तेही कडूच आहे आणि दोन्ही टोपणं तेही कडूच आहे. तसं एक जन्माचं दुःख आहे, एक मृत्यूचं दुःख आहे. आणि संसारामध्ये आल्यानंतर दुःख बांधवडी, आपण म्हणतो दुःख बांधवडी आहे हा संसार. या संसारामध्ये दुःख आहे. या संसारामध्ये दुःख आहे म्हणजे या असणाऱ्या संसारालाच दुःखालय असं म्हणतात. या संसारामध्ये आलो आपण, मग जन्माचं दुःख आहे, मृत्यूचं दुःख आहे. जन्म आणि मृत्यूचं दुःख समाप्त झालं पाहिजे. जन्म मृत्यूचं दुःख समाप्त झालं पाहिजे म्हणून काय केलं पाहिजे? काय करावं? या नरदेहाला आल्यानंतर देवाची भक्ती. आली या संसारा उठा वेग करा, 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 आली या संसारा उठा वेग करा. शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. या संसारामध्ये आलो तर या असणाऱ्या संसारामध्ये आल्यानंतर सावध व्हावं, सावध होऊन भजनी लागा. सावध होऊन देवाचं भजन. एक असणारी माता होती, तिचा मुलगा होता गोपीचंद. गोपीचंदाची कथा भाग आपल्याला माहिती आहे, परंतु एक संकेत म्हणून गोपीचंदाची मातोश्री, त्या मातोश्रीनं पाहिलं गोपीचंदाचं स्नान चालू होतं. 3ऱ्या मजल्यावर आई होती, गोपीचंदाची आई, आणि खाली चंदनाच्या पाटावर गोपीचंद बसलेला होता आणि गोपीचंदाचं स्नान चालू होतं. अनेक स्त्रिया गोपीचंदाला स्नान घालवत होत्या. तरुण वय होतं गोपीचंद राजाचं आणि मातोश्रीनं म्हणजे आईनं पाहिलं माझा मुलगा आहे, तरुण वय आहे, राज्य आहे, वैभव आहे, संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे, सर्व काही अनुकूल आहे,
संसारामध्ये आहे आणि तरुण वय आहे आणि संसारामध्ये रंगलेला आहे. या मुलाचं हित झालं पाहिजे, या मुलाचं कल्याण झालं पाहिजे. आईनं पाहिलं आणि गोपीचंदाच्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. आलेले अश्रू जसे डोळ्यातून पडले, सरळ गोपीचंदाच्या पाठीवर काही थेंब पडले. काही थेंब पडले, त्यातला एक थेंब पाठीवर पडल्याबरोबर पाठीला फोड आला. एवढा उष्ण, आईच्या डोळ्यातला थेंब एवढा उष्ण की जो थेंब पाठीवर पडल्याबरोबर गोपीचंदाच्या पाठीला फोड आला. पाठीला हात लावून पाहिला तर पाठीला फोड आला. वर पाहिलं तर आई रडते. स्नान झालं गोपीचंदाचं. गोपीचंद वर गेला, आई जवळ गेला. आईला विचारलं, आई मी तुझा मुलगा आहे, मी राजा आहे आणि तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू, तू का रडते? रडण्याचं कारण काय कारण आहे? मी मुलगा आहे तुझा, राजा आहे, सर्व काही अनुकूलता आहे आणि अनुकूलता असताना तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू का? रडण्याचं कारण काय? गोपीचंदाने विचारलं. आईनं सांगितलं, रडण्याचं एकच कारण आहे. काय? तू आता तरुण आहेस आणि हे तरुण पण करता करता निघून जाईल आणि एक दिवस तुझं शरीर वृद्धावस्थेला प्राप्त होईल, म्हातारपण तुला येईल. म्हणून मला असं वाटतं की तरुणपणामध्ये, म्हणून तुला मी म्हणते की तरुणपण आहे, या तरुणपणामध्ये भगवंताची भक्ती, या तरुणपणामध्ये जर देवाची भक्ती परमार्थ भजन जीवनामध्ये जर केलं तर तुझा शेवट गोड होईल. म्हणून मी तुला सांगते, जा. कुठं? जंगलात जा. जंगलात जाऊन काय करू? जंगलात जा आणि जंगलात जाऊन मिष्टान्नाचं भोजन करत जा. जंगलात जाऊन मिष्टान्नाचं भोजन करत जा, मखमलीच्या गादीवर झोपत जा आणि किल्ल्यात राहत जा. 3 सूत्र सांगितले आईनं. कळालं तुम्हाला? म्हणजे जंगलामध्ये जाऊन मिष्टान्नाचं भोजन, राजमहालात नाही का? म्हणजे जायचं जंगलात आणि जंगलामध्ये जाऊन मिष्टान्नाचं भोजन करत जा म्हणे आणि जंगलामध्ये जाऊन मखमलीच्या गादीवर झोपत जा आणि जंगलामध्ये जाऊन किल्ल्यात राहत जा. मुलानं विचारलं गोपीचंदानं, आई तुझ्या बोलण्याचा मतितार्थ नाही कळाला मला, काय म्हणणं आहे तुझं नेमकं? आईनं सांगितलं, बाळ मिष्टान्नाचं भोजन त्याला म्हणावं. कशाला? जंगलामध्ये जाऊन देवाचं असं भजन कर, असं भजन कर की भजन करून 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 अशी भूक लागली पाहिजे की जी भूक गोळ्या घेऊन सुद्धा लागत नाही. काहींना भूक लागावी आहे ना, भूक लागत नाही काहींना, म्हणून गोळ्या आहे. देवाचं भजन कर म्हणजे अशी भूक लागेल. योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये लागती बघा. 3 तासाचा प्रहरा, 3 तास भजन केलं, 3 तास भजन आमच्या वारकऱ्यानं केलं की मग अशी भूक लागते. समोर तुम्ही वाळलेले कोरकी येऊ द्या, त्याला मिष्टान्नाचं भोजन म्हणतात. मखमलीची गादी, असं भजन करून 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 अशी झोप आली पाहिजे की जी झोप गोळ्या घेऊन येत नाही. मखमलीच्या गादीवर जी झोप येत नाही. आमचे वारकरी योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये भजन करून भोजन केलं आणि मग ढेकळात जरी पडले तरी तिथं झोप येते. याला म्हणतात मखमलीची गादी. आणि किल्ल्यात राहणं म्हणजे संत महापुरुषांच्या मार्गदर्शनानं आपलं जीवन व्यतीत करणं, याला किल्ल्यात राहणं असं म्हणतात. विठ्ठल 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 म्हणजे गोपीचंदाला मातेनं केलेला उपदेश का उपदेश केला? तर हे मनुष्य शरीर आहे, हे मनुष्य शरीर केव्हा पडेल हे सांगता येत नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, नरदेह मिळाला दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आठवा
मधुसूदना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा 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 रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेहाला आल्यानंतर आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य त्या कर्तव्याचं पालन करा आणि भगवंताला शरण का शरण तर जन्म आणि मरणाच्या दुःखातून मुक्त व्हावा असं वाटत असेल तर देवाची शरणागती म्हणून करायची ज्याचं वर्णन अभंगाच्या प्रथम चरणामध्ये मनवूनी शरण जावे मनवूनी शरण जावे मनवूनी शरण जावे मनवूनी शरण जावे मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे हे मनवूनी शरण जावे मनवूनी शरण जावे मनवूनी शरण जावे मनवूनी शरण जावे मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे हे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी हे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवा मनवूनी शरण जावे तो अवतारीला तो अवतारीला परा तो अवतारीला परा तो उतरेला पारा तो उतरेला उतरेला विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमाय विठोबा रखुमा 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 विठोबा रखुमाये विठोबा रखुमा जय विठोबा रखुमाई कुमाई विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा
म्हणून शरण जावे. कुणाला शरण जायचं सांगितलं? महाराज म्हणतात देवाला शरण जा. कोणता देव? ज्याच्या सत्यानं सूर्य उगवतो, ज्याच्या सत्यानं सूर्य मावळतो, ज्याच्या सत्यानं तुमचं आमचं शरीर चालतं. चाले हे शरीर कोणाची या सत्य कोण बोलविते हरिवीण. जो दिसत नाही परंतु आहे. जसं या वायर मध्ये इलेक्ट्रिक वीज आहे, दिसत नाही, पण जरी दिसत नसली तरी परंतु ती आहे. तसं देव जरी दिसत नसला तरी परंतु तो आहे. आणि अशा देवाला महाराज म्हणतात नरदेहाला आल्यानंतर शरण जा. म्हणून शरण जावे. जन्म आणि मृत्यूच्या दुःखातून मुक्तता पाहिजे तर त्याकरता म्हणून शरण जावे. गीतेमध्ये एक ओवी आहे, ज्ञानेश्वरीमध्ये, जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण. या लागे शरणागता शरण्य मी चेको. म्हणून देवाची भक्ती. म्हणून प्याला पियो हरि नाम का अखिया कियो लाल भजन करो भगवान का तो झक मारेगा काल. म्हणून भगवंताची भक्ती महाराज म्हणतात म्हणून शरण जावे. सर्व भावे देवासी. देवाची भक्ती केली तर, देवाची भक्ती केली तर तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. जन्म मरणाच्या दुःखातून भगवान आपली सोडवणूक करील. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. करील का देवाचं भजन केल्यानंतर? महाराज म्हणतात हो. कारण का? बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. 2 मिनिटं सगळ्यांनी हाताने टाळी वाजवायची, मुखानं भगवंताचं भजन करायचं. भजन झाल्यानंतर याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 रघुपति राघव राजा राम 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 पतित पावन सीताराम. 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 रघुपति राघव राजा राम 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 पतित पावन सीताराम.
कशा करता? भजन कशा करता? भजन या करता याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे आपलाही, कारण इथं प्रत्येकाचा शेवट होणार आणि शेवटच्या दिवशी प्रत्येक जण म्हणणार राम नाम सत्य है, राम नाम. आणि ते गीत म्हटलं जातं ना, हे राम हे राम हे राम हे राम, तू ही माता तू ही पिता है, तू ही माता तू ही पिता है, तू ही तो है राधा का श्याम. हे राम हे राम हे राम हे राम, तू अंतर्यामी सबका स्वामी, तू अंतर्यामी सबका स्वामी. तेरे चरणों में चारों धाम. हे राम हे राम हे राम हे राम, तू ही सुधारे तू ही बिगाड़े, तू ही सुधारे तू ही बिगाड़े इस जग के सारे काम. राम हे राम हे राम हे. म्हणून आपल्याला वेळ नाही, पण जिंदगी है जब तक फुर्सत न मिले काम से, बस जरा सा समय निकाल कर राम भजन कर प्यार से. देवाचं भजन करावं. महाराज म्हणतात मी केलं भजन. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात मला अनुभव आला, मी साक्षी देतो की मला देव आला नाही ना करता. म्हणे साक्षी आले, तुका 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 म्हणे साक्षी आले आले, तुका म्हणे साक्षी आले. केले प्रगट, ते केले प्रगट, तो हा उतरिला पार, तो हा उतरिला पार. बाबा तुझ्या नदीचा नदीचा भव दुस्तर बाबा दुसरा नदीचा 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 बाबा बाबा तुझा
साक्षी आले तरी केले प्रगट तुहा उतरील पार भवदुस्तर नदीचा असो झालेली सेवा या ठिकाणी साधू संत महापुरुषांच्या कृपाशीर्वादाने भगवंताच्या कृपाशीर्वादाने आज कैलासवासी मातोश्री श्री आमच्या नर्मदाबाई सुखदेव सातपुते यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उपस्थित पाहुणे मंडळी, आप्तेष्ट मंडळी, समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी, महिला मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये कैलासवासी श्री नर्मदाबाई सुखदेव सातपुते भगवान परमात्मा त्यांच्या जीवात्म्याला चिर शांती देवो हीच उपस्थित सर्वांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण असणारी श्रद्धांजली, आदरांजली, तिलांजली या ठिकाणी देऊया. आणि 2 शब्द या ठिकाणी आज या ठिकाणी आपण सर्वच कैलासवासी सौभाग्यवती नर्मदाबाई सुखदेव पाटील सातपुते यांचं प्रथम पुण्यस्मरण आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी हरिभक्तपरायण गुरुवर्य अर्जुन गिरजी महाराज यांनी सुसरावी अशी कीर्तनरूप सेवा या ठिकाणी आपल्या सर्वांना दिली. त्याबद्दल महाराजांना मी धन्यवाद देतो. तसेच त्यांच्या समेत या ठिकाणी उपस्थित असलेले हरिभक्तपरायण मधुसूदनजी महाराज या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांनाही मी धन्यवाद देतो. तसेच सर्व टाळकरी, सर्व मृदुंगाचार्य, तसेच हार्मोनियम वादक आणि इतरही बाहेरगावून आलेले सर्व पाहुणे मंडळी यांनाही मी सातपुते पाटील परिवाराच्या वतीने धन्यवाद देतो. तत्पूर्वी हरिभक्तपरायण मधुसूदनजी महाराज यांना मी विनंती करतो, कृपया त्यांनी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करावी. गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्वेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगं मुखे अस्य वेदान्तशास्त्रार्थनितिं नमो नारायणगिरिजी परब्रह्मस्वरूपं जातस्य हि ध्रुवो मृत्यो ध्रुवं जन्ममृतस्य च तस्मात् परिहर्यतेन त्वं शोचितुमर्हसि. या नियमानुसार कैलासवासी नर्मदाबाई सुखदेव पाटील सातपुते यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि म्हणून त्यांच्या असणाऱ्या प्रथम पुण्यस्मरणाने असणारी या ठिकाणी परमपूजनीय परमधरणीय अर्जुनजी महाराजांची कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आणि म्हणून त्यांच्या पश्चात आमचे नंदकुमार सुखदेव सातपुते, सुमिता यादव, रंजना सातपुते आणि परिगा गमी असा असणारा मातोश्रींचा असणारा हा परिवार आहे. सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेवर नित्यांत प्रेम करणारा असणारा हा परिवार, सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांचा विचार, ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांचा संस्कार आणि गुरुवर्य महंत सद्गुरू श्री रामगिरीजी महाराजांच्या विचारधारेने आपला जीवन प्रवाह करणारा असणारा हा परिवार आणि या परिवारातील असणाऱ्या मातोश्री आणि त्या मातोश्रींचं आजचं असणारं हे पुण्यस्मरण आहे. सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेचा परमार्थ घरामध्ये असल्यामुळे आज मातोश्रींचं श्राद्ध देखील सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या या पुण्यतिथीच्या महापर्वावर येत आहे. आणि म्हणून कुठंतरी संत महात्म्या महापुरुषांच्या परंपरेशी कनेक्ट असणं गरजेचं आहे. संत महात्म्या महापुरुषांच्या विचारधारेने आपलं जीवन जेव्हा प्रवाहित होतं तेव्हा असा असणारा चांगल्या प्रकारचा काल, साधियला पर्वकाळ, याला पर्वकाळ म्हणतात. ज्या तिथीला संत महात्म्या महापुरुषांची पुण्यतिथी येते त्याच तिथीला मातोश्रींनी आपला देह ठेवला आणि त्याच दिवशी या ठिकाणी पुण्यस्मरण देखील येत आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी मातोश्रींच्या असणाऱ्या जीवात्म्यास चिरकाल शांती लाभो हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो.
आणि योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज त्यांचा पुढील मार्ग सुगम करो हीच प्रभूचरणी प्रार्थना. सद्गुरू गंगागिरीजी महाराज संस्थान गोदावरी धाम सरला बेटच्या वतीने, गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरू श्री श्री रामगिरीजी महाराजांच्या वतीने, सद्गुरू गंगागिरीजी महाराज भक्त मंडळाच्या वतीने आणि सद्गुरू गंगागिरीजी महाराज पायदिंडी सोहळ्यातील सर्व वारकरी, आमचे चिंचपूर ते गंगागिरीजी महाराजांचं बेटपर्यंत जे वारकरी, त्यांच्या सर्वांच्या वतीने मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करून या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. धन्यवाद महाराज. यानंतर मी सर्व सातपदे पाटील परिवाराच्या वतीनं सर्वांना विनंती करतो, कृपया भोजन केल्याशिवाय कुणीही जाऊ नये आणि समस्त भजनी मंडळ यांनीही आपलं श्रीफळ घेऊन जायचं आहे असे मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय विठ्ठल. बोलले पुरे वेडे वाकोबे करा